Good morning, students, all of you. Today is your English period, and in this period, we are going to discuss about Unit 4, and that Unit number 4, 4.1 poem The World is Mine. Students, according to my view, in previous period, we have discussed also the way we have studied this poem The World is Mine. Students, already I told to you the Marathi meaning of this title, The World is Mine. But in today's period, we are going to discuss about English workshop. But before starting or say discussing this English workshop, can you tell me, do you understand this poem clearly? Yes or say no? Yes. Okay. So in today's period, we are going to discuss about English workshop. And in this English workshop, we have finished activity 1, 2 and 3. See, in today's period, activity number 4, answer in your own words. Already students, I told to you in the previous period, in what way you should write this answer of this question in your own words. तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रश्नाचं आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं, तर स्वतः शब्दामध्ये छोटी छोटी आपली इंग्लिशची वाक्य तयार करायची आणि ते छोट्या छोट्या इंग्लिशच्या वाक्यामध्ये काय करायचं, तसं उत्तर लिहायचं. बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. काय, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. स्टुडंट, दिस question is very important because in your every question paper this type of question must be occur. must म्हणले मी, should नाही. must म्हणजे must कधी वापरतो आपण, कधी वापरतो, तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी, तुम्हाला एक प्रश्न ग्रामरचा असतो बघा, मॉडल ऑक्झिलरी, काय एक वाक्य दिलं जातं आणि प्रश्न असतो कंसामध्ये, फाइंड आउट मॉडल ऑक्झिलरी इन दिस सेंटेन्स अँड से व्हॉट इट एक्सप्रेसेस. काय तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, मॉडल ऑक्झिलरी. बिफोर कॅन यू टेल मी हाऊ मेनी किंवा कॅन यू टेल द नेम्स ऑफ मॉडल ऑक्झिलरीज इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये मॉडल ऑक्झिलरी कोणते कोणते सांगा बघू. व्हेरी गुड. कॅन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट ॲटसेट्रा. हे आहे. तर स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं. मी सांगितलं तुम्हाला, इन पोएट्री सेक्शन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन एव्हरी क्वेश्चन पेपर, इन एव्हरी पोएम दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड किंवा मस्ट बी आस्क्ड किंवा इन अदर वर्ड इन व्हॉट वे दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड. अजून दुसरं कोणत्या प्रकारे, व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. कवितेच्या खाली हा प्रश्न असतो, या कवितेचा आशय काय, किंवा व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. मी मागे शिकवताना सांगितलेलं आहे, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, किंवा व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोएम. या कवितेमधून तुम्ही काय शिकला. स्टुडंट्स, कॅन यू टेल मी, असे हू कॅन टेल मी व्हॉट इज द सेंट्रल आयडिया किंवा व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. या कवितेचा आशय काय आहे, कोण सांगेल. मी सांगितलेलं शिकवताना, आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण लोक, इट इज रेकॉर्डिंग, दॅट्स वाय डोंट वेस्ट टाइम. ओके, शिळके, काय या कवितेचा आशय काय, व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम किंवा व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय, किंवा व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोएम. या कवितेमधून तुम्ही काय शिकला. मी सांगितलेलं आहे, 3 वेळा सांगितलेलं आहे, 4थी वेळा चर्चे. कोण सांगितलं, कुठे. The central idea of this poem is we should happy with what we have. Very good. Next. And we have the most essential things that like walking. Later. Next. Very good. Sit down. That the theme of this poem, your central idea of this poem is that. एक लक्षात घ्या, प्रश्न कसा विचारला, आपण उत्तर कसं द्यायचं बघा. जर असा प्रश्न विचारला, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम, काय, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम असा प्रश्न विचारला, प्रश्न लिहायचा असतो कसा, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम.
नीट लक्ष, आपण इथं चुकतो, आपल्याला हेच येत नाही म्हणून मार्क्स कमी पडतात. नंतर मी बाहेर येतो, मी लय भारी पेपर लिहिला, गेस किती 80पैकी 60, 70, 72 पडतात किती 45, काय तर ते आता हे करणार सांगतोय. तर असा प्रश्न विचारला, व्हॉट इज द थीम ऑफ द पोयम, या कवितेचा आशय काय. तर उत्तर सुरुवात कशी करणार आहे सांगा, कोण सांगेल मला. आणि एक लक्ष केला असं का, तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही इथं आला का, मला तर काय 100% इंग्लिश येते का, इंग्लिश आहे म्हणून नाही. परफेक्ट कोण इंग्लिशमध्ये नसतं, शेक्सपियर नाही, मी तर कुठं कोपऱ्यात बी नाही. तसं तुम्ही शिकायला चुकू द्या, चुकणारा कधीही बोलणार नाही. कशी सुरुवात कशी करणार पूर्ण वाक्यामध्ये, व्हॉट इज द थीम ऑफ द पोयम, ॲन्सरची सुरुवात, उत्तराची सुरुवात कशी करणार तुम्ही. व्हेरी गुड. तर प्रत्येक उत्तराची सुरुवात पूर्ण वाक्यामध्ये लिहित असताना यामध्ये दिलेले हेल्पिंग व्हर्ब जे आहे, सहाय्यकारी क्रियापद, तिथून पुढचं वाक्य सुरुवात करायची उत्तरात घेईल. तर सहाय्यकारी क्रियापद कोणता यामध्ये, इज, ते कट करायचं. द इथं कॅपिटल मध्ये दिलेलं नाही, टी, तुम्ही कॅपिटल मध्ये सुरुवात करायची आपल्याला. द थीम ऑफ द पोयम इज दॅट, लक्षात, द थीम ऑफ द पोयम इज दॅट, मग काय असेल ते पुढे गुराळ जायचं लक्षात. आणि जर असा प्रश्न विचारला, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम, तर या पद्धतीने द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम इज दॅट. आणि असं विचारतं, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोयम, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोयम, या कवितेमधून तुम्ही काय शिकला. व्हॉट डू यू लर्न, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोयम, या प्रश्नामध्ये मला सांगा सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे हो. व्हॉट, what do you learn from this poem, students, can you tell me in this sentence what what काय आहे, तर WH वर्ड आहे. अरे लक्ष, प्रयत्न करता आपण व्हॉट सुरुवात करतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे, डू. यू काय आहे, काय यू, यू हा सब्जेक्ट आहे. प्रोनाउन म्हणजे ग्रामरच्या भाषेत सब्जेक्ट करताय. आपण परवा सर्व चर्चा केली, तुम्हाला 1 तास याच्यावरती घाललेला आहे. आणि मुख्य क्रियापद कोणता आहे, लर्न. बाकीचं फ्रॉम दिस पोएम हे कॉम्प्लिमेंट आहे, पूरक वाक्य आहे. लक्षात, पूरक वाक्य आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं आहे, प्रश्न काय, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोएम, या कवितेमधून तुम्ही काय शिकला. तर आता उत्तराची सुरुवात काय करणार. बरं मला एक सांगा, या प्रश्नाचा काळ कोणता आहे हो, ते आपण चर्चा केली आहे परवा. या प्रश्नाचा काळ कोणता आहे. डू आणि डज हे कोणत्या काळामध्ये येतं, डीड कोणत्या काळामध्ये येतं, डू आणि डज कोणत्या काळामध्ये येतं, वर्तमान काळ थोडक्यात मला प्रेझेंट टेन्स मध्ये. करेक्ट. आणि डीड कधी येतं, भूतकाळ. कारण डू, डज आणि डीड हे त्रिदेव आहेत. कारण तुम्ही बघा, प्रत्येक ग्रामरचं वाक्य सोडवताना आपल्याला हे बघायचं आहे की त्या दिलेल्या वाक्यामध्ये कोणतंही ग्रामर असू द्या, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. चेंज व्हायचा असू द्या, ऍक्स होऊन असू द्या, क्वेश्चन टॅग असू द्या, काय दोन्ही जरी असू द्या, तुम्हाला हे बघावं लागतं की त्या दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का. जर असेल तर एका पद्धतीनं वाक्य सोडवायचं, नसेल तर मग या तिघांपैकी एक जणांची मदत घ्यावी लागते, डू किंवा डज किंवा डीड. डू आणि डज कधी घेतो आपण, वाक्याचा काळ जर वर्तमान असेल तर डू आणि डज घेतो. त्यामध्ये सुद्धा डू कधी घ्यायचं, डज कधी घ्यायचं आपल्याला हेच कळत नाही. किंवा ॲम कधी घ्यायचं, इज कधी घ्यायचं, आर कधी घ्यायचं, वॉज कधी घ्यायचं, वेअर कधी घ्यायचं, हॅव कधी घ्यायचं, हॅड कधी घ्यायचं, शॅल कधी घ्यायचं, शुड कधी घ्यायचं, हे कळत नाही. तर आता डू डज आहे, तर ती रचना आपण 5 वेळा शिकलो होतो बघा. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही, सी, इट, डज आणि दे डू. आठवते तुम्हाला. हा, आणि हे शिकतानाच माझ्या कानावर मारलं होतं त्या गुरुजीनं, सरांनी. ते अजून दुखतो कान माझं, खरं मला आलंच नसतं. तर म्हणजे डू. तर आता हे प्रश्न आहे वर्तमान काळामध्ये, याचं उत्तर कसं लिहिणार आहे आपण. आता वर्तमान मध्ये लिहिणार, कशामध्ये लिहायचं असतं, कुठल्या काळात लिहायचं, व्हेरी गुड, पास्ट भूतकाळामध्ये लिहायचं. कसं सुरुवात करणार. आता म्हणजे व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोयम, या कवितेमधून तुम्ही काय शिकला.
आपल्याला विचारले यू म्हणजे आपल्यासाठी विचारले. आता उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहिणार? व्हेरी गुड, सांगा. आय भूतकाळ लिहायचं म्हणजे काय ना, आय लर्न फ्रॉम दिस पोयम. पुढे काय? दॅट आय लर्न फ्रॉम दिस पोयम दॅट. तर या कवितेचा आशय काय किंवा यातून तुम्ही काय शिकला? तर वी शुड लर्न किंवा आय शुड लर्न फ्रॉम दिस पोयम दॅट की वी शुड ऑलवेज सॅटिस्फाईड व्हॉट यू हॅव किंवा व्हॉट यू possesses. We shouldn't argue what you have not. ह्याच थीम आहे याचा. कवयित्रीने हे सांगितले की आपल्याजवळ जे आहे त्यात तुम्ही काय करा? समाधानी राहा. जे आपल्याकडे नाही आहे त्यात कधी समाधानी राहू नका. सॉरी, नाही त्यात असमाधानी कधी राहू नका. हा याचा आशय आहे. आणि हे प्रत्येक कवितेचा आशय तुम्ही सांगा. मी आतापर्यंत ऑनलाईन घेताना सुद्धा मला वाटतं 99% प्रत्येक धड्याचा किंवा तुम्ही अगोदर सेंटर लाईनला सांगितलेली आहे. तुम्ही बघितलं का नाही हे मला माहीत नाही. तुम्ही आता बघा वार्षिक परीक्षेला बोर्ड आहे. हां, तर याची हे काय? व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम? द थीम ऑफ द पोएम इज दॅट. आपल्या भाषेत लिहायचं आहे. तर वी शुड ऑलवेज सॅटिस्फाईड व्हॉट यू हॅव किंवा व्हॉट यू हॅव possesses. वी शुड नॉट आर्ग्यू व्हॉट शुड हॅव नॉट. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी राहणं लक्षात. जे नाही त्याच्यावरती असमाधानी कधी राहायचं नाही. जे आपलं ते आहे आपलं लक्षात. पुढे बघा. बी, डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी? जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. बघा काय वाक्याचा आणि अर्थ बी कळला पाहिजे या प्रश्नाचा. प्रश्नाचा अर्थ कधी कळतो? जर काळ आलं आणि शब्दार्थ आलं तर कळतं. काय? डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी अँड जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. आता प्रश्नाचा अर्थ काय? तुम्हाला असं वाटतं का हो जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांनी हमेशा दुसऱ्याला पैसे मागावे, भीक मागावी? तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया काय? अर्पण लवकर तुम्ही उत्तर द्यायचे. आय वॉन्ट युअर आन्सर. येस ऑर से नो? नो. Because students, I know, I very well know, our totally Maharashtra is depends on other. आपला महाराष्ट्र दुसऱ्यावरती अवलंबून आहे. आपण तसं आहे कारण आपण बुद्धीला ताण देत नाही जास्त. म्हणून आपली बुद्धिमत्ता कशी आहे? रेल्वेच्या डब्यासारखी आहे. कारण रेल्वेचे डबे बघा, जर इंजिनला नाही जोडले तर तसेच धूळ खात राहतात, गंज लागतो. तसं आपल्या बुद्धिमत्तेचं आहे. कारण बिकॉज द गॉड हॅज गिवन वीट किंवा इंटेलिजंट टू ऑल ऑफ यू सेम मॅनर. परमेश्वरानं प्रत्येकाला जन्म देताना समान बुद्धी दिलेली आहे. ही मुलगी आहे याला जास्त बुद्धी द्या, ही मुलगा आहे याला कमी द्या, हे बोंबलत जाऊ द्या. देव असं म्हणतो गो? हा नाहीये. फक्त आपण त्याचा वापर करत नाही. कारण का? आपण शिकत असताना सुद्धा जे सोपे विषय ते लगेच वाचतो, लगेच कळतात. जे अवघड आहे ना ते दुर्लक्ष करून थोडंसं हॅडॅक द्यायचं असतं बुद्धिमत्तेला. ते आपोआप लक्षात राहतं आणि आपल्या बुद्धिमत्तेचा IQ वाढतो. आलं लक्षात. नेहमी थोडं अवघड आहे ते सोडणं, 100% नाही सोडलं तर सोडण्यासारखा प्रयत्न करायचा. जे विषय अवघड आहे ते थोडंसं वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे होतं काय की आपल्या बुद्धिमत्तेची इंटेलिजंट पॉवर किंवा IQ वाढते. आलं लक्षात. तर डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग? नो, बिकॉज दे शुड मेन्शन देअर सेल्फ रिस्पॉन्स. दे शुड मेन्शन देअर सेल्फ रिस्पॉन्स. कारण आपण राहतो आपण कसं आहे, आपण ग्रेट आहे, प्रश्नच नाही. आपल्याकडं ह्युमिनिटी जास्त आहे, आपल्याकडे एकता जास्त आहे. आपल्यामध्ये हे सुद्धा आहे की कितीतरी अपंग आहेत की त्यांनी सुद्धा स्विमिंगमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, पारितोषिक मिळालेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की आपल्या नवीन धडा होता की एक मुलगी तिला वयाच्या 14व्या वर्षी तिला काय झालं, हे झालं, हँडिकॅप झाले. आज झाले. डॉक्टरने सांगितलं की तिला डबल निमोनिया झाला आणि तू काय करू शकतो. तिचं एक स्वप्न होतं काय की मी ह्याच्यामध्ये तुमच्या स्विमिंगमध्ये फर्स्ट येणार. पण तिला 14 वर्षामध्ये हे झाल्यानंतर काय की डॉक्टरने गेले, डॉक्टरने सांगितले की तुला ब्रेस द्यावं लागेल. तो आयुष्यभर ब्रेसवरच चालणार. पण तिनं काय केलं शेवटी ती नाराज झाली. पण नाही म्हणते तिची इच्छा होती की मला स्विमिंगमध्ये फर्स्ट यायचं आहे. एका PT शिक्षकाला गेली, ती म्हणली मला हे व्हायचं. अपंग मुलगी
ब्रेसवर चालणारे, ब्रेस म्हणजे हातात घेऊन आपण चालतो ना ते. सर म्हणजे कसं काय तो असं, हो मला व्हायचं आहे म्हणले. विशेष म्हणजे त्यानं इतकी प्रॅक्टिस केली आहे ती फर्स्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे अपंग काही करू शकतात. भीक मागणं हा पर्याय नाही आहे, आपण त्यांना द्यायचं नसतं. उलट त्यांना थोडंसं आता जास्त जर त्यांना कष्ट करण्याच्या बाहेरचेच असतील तर आपण काय करायचं, थोडं मदत करू. पण प्रत्येकाला मदत द्यायची नसते. आजकाल बघा मी काही पैसे घेतात, खायला दिलं तर नाही ना, नाश्ता करायचा का, अवश्य द्या एखादा भुकेला असेल, पण पैसे देऊ नका. पण जास्त पैसे मागतात. लक्षात, ठीक आहे. तर नो, बिकॉज काय म्हटलंय, दे शुड मेंटेन देअर सेल्फ रिस्पेक्ट अँड डिग्निटी. प्रत्येक माणसाला हा क्लिमॅक्स आहे. ते तो अपंग म्हणून झाला काय, त्याला सुद्धा एक क्लिमॅक्स आहे, ओरिजिन आहे, त्याला दर्जा आहे. पासी व्हॉट इज बेटर, चांगलं काय, टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प. तर याचं योग्य काय बघा, की एखादी अपंग व्यक्ती आहे ती जर काम करत असेल तर त्याला मदत करणं योग्य. काम करत असेल तर बरं का, पैसे मागत असेल नाही, काम जर करत असेल तर मदत करणं योग्य का. एनकरेज सच ए पर्सन टू डू इट हिमसेल्फ हरसेल्फ इन डिफरंट वे, जस्टिफाय युअर चॉईस. तर दुसरं काय, त्याला काम, आपण त्याला काम करू लागण्यापेक्षा दुसरं काय, दुसऱ्या वाक्याचा अर्थ, त्याला काम करण्यास आपण काय करायचं, तिने काय म्हणलेलं आहे, एनकरेज, ENCOURAGE, टू एनकरेज यानी के उत्तेजन देणे. तर अकॉर्डिंग टू माय व्ह्यू द सेकंड अल्टरनेटिव्ह, सेकंड ऑप्शन इज करेक्ट. फुल होते सगळ्या इतर मित्रांना मैत्रिणी लागल्या. तर अकॉर्डिंग टू माय व्ह्यू द सेकंड ऑप्शन इज करेक्ट. काय, अकॉर्डिंग टू माय व्ह्यू द सेकंड ऑप्शन इज करेक्ट. तर माझ्या मतानुसार दुसरा पर्याय बरोबर आहे. तिने काय सांगितले, पहिला पर्याय काय सांगितलेला आहे की तुम्ही त्याला काम करू लागा, हे चुकीचं आहे. दुसरा पर्याय काय सांगतो, तर त्याला उत्तेजन द्या. आणि अपंग आहे म्हणून, हे तो अपंग आहे, तो आंधळा आहे असं काही म्हणायचं, रेकॉर्डिंग चालू आहे, आपला प्रश्न तो आहे. तर त्याला उत्तेजन द्यायचं. कोणाच्या अपंगाला कोणाच्या कधीही नावं ठेवायची नसतात. व तू हे कर, तुला जमतंय, यू शुड डू इट, यू शुड डू इट, तू ते कर. या पद्धतीने काय करायचं, सेकंड अल्टरनेटिव्ह करेल. व्हॉट इज बेटर, चांगलं काय, तर सेकंड इज बेटर. ओके, बघा, मेक ए लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. मेक ए लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमधून यमक जुळणारे शब्द सांगायचे. ते तुम्हाला कसे लिहायचे मी सांगितलेले आहे. फॉर एक्झाम्पल, व्हाय, माय. ओके, हिअर ऑल्सो इन दिस ॲक्टिव्हिटी द रायटर, द पोएट हॅज गिवन वन पेअर, एक जोडी दिलेली आहे शब्दाची. आता तुम्ही सांगायच्या बाकी, चला हेअर, हेअर असं म्हणू नका, हेअर अँड फेअर असं म्हणू नका, उच्चार स्टँडर्ड करा. हेअर, फेअर, देन कुठं आहे, हां, चार्म, हार्म. चार्म म्हणायचं नाही, आर इज ऑलवेज सायलेंट. चार्म, हार्म. काइंड, ब्लाइंड. व्हाय, माय. नंतर डिअर, हिअर. गो, नो. ग्लो, नो. Why, my. Okay, you see on page number 6, figure of speech. तर इन्व्हर्जन मी तुम्हाला सांगितले, फिगर ऑफ स्पीचची लाईन सांगितलेली. इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीचला पहिली लाईन आहे ती लिहायची. टुडे ऑन ए बस आय सॉ ए लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. हा इन्व्हर्जन. त्यानंतर इंटरॉगेशन, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह कुठे आले का बघा, ते वळले इथं. ओनोमॅटोपोइया आलाय कुठं शब्द, तुम्हाला फिगर ऑफ स्पीच मी शिकवले परवा. ॲड्रेशन कधी काढायचं, फिगर ऑफ 100% येतं, 100% येतं, परीक्षेमध्ये असतंच प्रत्येक परीक्षेला. ओनोमॅटोपोइया, हाऊ शुड वी आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर इंग्लिश लाईन इज ओनोमॅटोपोइया ऑफ स्पीच. की ज्या असे काही शब्द असतात की त्या शब्दामधून आवाज व्यक्त होतो.
यातलं शोधून काढा. त्यानंतर अजून कुठला आहे? ॲपॉस्ट्रॉफ आहे. ॲपॉस्ट्रॉफ समजतं काय? साचीची आपण करतो ना. आता उदाहरणार्थ डोंट, डोंट हे ॲपॉस्ट्रॉफ याला असल्याला म्हणायचं ॲपॉस्ट्रॉफ. लक्षात. त्यानंतर राम्स, राम्स साचीचे आपण करतो ना, ते झालं. ते शोधून काढून केलं. नंतर नेक्स्ट नंबर 7, ॲक्टिव्हिटी नंबर 7 पेज नंबर 128. पिक आउट 4 lines that contain imaginary. पिक आउट म्हणजे बघा, एक लक्षात घ्या, सूचना रेकॉर्डिंग आहे पण असं चालते, आपण काय अवांतर बोलत नाही. परीक्षेमध्ये असं बी येत तुम्हाला प्रश्न, एक शब्द एक इंग्लिशमध्ये वाक्य असते, आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, आणि सूचना काय असते? पिक आउट वर्ब फ्रॉम दिस सेंटेन्स. पिक आउट म्हणजे काय हो? सूचना सुद्धा समजली पाहिजे. जर सूचना समजली, उत्तर तुम्हाला येतं पण सूचना येत नाहीये, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. पिक आउट म्हणजे काय? आता इथे सूचना दिली, कारण 8वी 9वीला अगदी क्रिटिकल प्रश्न विचारतात, पण 10वीला विचारतात. जसं चेंज व्हायचं मी सांगितलं तसं. 1 नंबरची मुलगी आली, पेपर दिला, सर पेपरला सोपा केला, चेंज विचारलं कसं, ही कसं लिहिलं, हे नव्हे पेशिव असं झालं, चुकलं. प्रश्न काय होता? ॲक्टिव्हाईजचं वाक्य होतं, आणि प्रश्न काय विचारला होता? स्टेट द व्हॉइस, STAT. आपल्या डोक्यात देखील बसलेलं असतं, स्टेट म्हणजे राज्य. चेंज व्हायचं वाक्य होतं, मी ॲक्टिव्हाईजचं पॅशिव व्हॉइस प्रश्न होता, करायचा होता असं नव्हतं. फक्त कंसामध्ये सूचना काय होती? स्टेट द व्हॉइस, वाक्याचा व्हॉइस सांगा. मग ॲन्सर फक्त होतं ॲक्टिव्ह व्हॉइस. ती म्हणजे तुम्ही पॅशिव व्हॉइस केलं म्हणून आता पिक आउट तुम्हाला येते बघा. इतका सोपा प्रश्न आहे. आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, आणि कंसामध्ये सूचना आहे पिक आउट. उदाहरण, पिक आउट वर्ब इन दिस सेंटेन्स किंवा इन दिस, पिक आउट वर्ब फ्रॉम दिस सेंटेन्स, या वाक्यातून वर्ब पिक आउट म्हणजे उचलून घ्या किंवा शोधून काढा, खोडून काढा. कुठलाही वर्ब? रिटन. सोपा आहे प्रश्न, पण सूचना काय ते बघा. तर इथं सूचना दिली आहे, पिक आउट 4 lines that contain imagery. इमेजरी म्हणजे काय? व्हॉट इज बाय इमेजरी? हा, करेक्ट, व्हेरी गुड, काल्पनिक. तर या कवितेमध्ये अशा कोणत्या कविता आहेत त्या काल्पनिक दाखवतात? कोणत्या आहेत तो? बघा, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. ते एक आहे, लाईन नंबर 1. लाईन नंबर 7 एक आहे, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. आता ही कविता ह्या काल्पनिक असतात, रिअल असतात. मी तुम्हाला अगोदर तेही सांगितलेलं आहे. एव्हरी पोएट ऑल्सो रायटर म्हणजे लेखक, पोएट म्हणजे कवी, राईट हिज ऑल्सो हर रायटिंग विथ द हेल्प ऑफ इमॅजिनेटिव्ह पॉवर. प्रत्येक कवी किंवा लेखक आपल्या कल्पना शक्तीच्या साह्यानं काय करत असतो? लिखाण आपलं करत असतो. ही जी कविता आहे ती इमॅजिनरीज आहेत, काल्पनिक आहे. काय? काल्पनिक आहे. म्हणून म्हटलं जातं की जो न देखे रवी तो देखे कवी, जो न देखे रवी तो देखे कवी. ही सर्व काल्पनिकच आहे हो सगळी. मग कुठली? लाईन नंबर 7 एक आहे. अजून बघा, शोधा जरा, तसं लिहून काढा. लाईन नंबर 13 एक आणि 20 एक तेवढं तिथे लिहून टाकायचं. ठीक आहे. आता हे रामावर क्लासमेट्स कोणी ठीक आहे. आता हे तिने काय दिले? प्रोजेक्ट वर्क आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त तुमच्या वर्गामध्ये एक अपंग मुलगा आहे, द सेकंड वन कांट हिअर प्रॉपरली अँड द थर्ड वन कांट सी द. एक बाबा काय याला ऐका येत नाही, एकाला पाहता येत नाही. ऑल ऑफ देम आर फेसिंग लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन लाईफ. तुमच्या वर्गामध्ये तुमचा 80चा वर्ग, आपला 75चा वर्ग आहे, त्यामध्ये 2-3 मुलं अपंग आहेत. एकाला पाहता येत नाही, एखादा ऐकता येत नाही, एखाद्याला काय, हां 2 सांगितलेले किंवा 3 एखादा. बरं, ठीक आहे. तर एक अपंग आहे, एकाला ऐकता येत नाही, एकाला पाहता येत नाही. ऑल ऑफ देम आर फेसिंग लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन लाईफ. ते तिघाला तुमच्या वर्गात अशी मुलं आहेत 3. एकाला ऐकता येत नाही, एकाला पाहता येत नाही, एखाद्याला चालता येत नाही. तर त्या तिघांना इतक्या जीवनामध्ये अडचणी आहेत. कंपोज अ डायलॉग अमॉंग देम अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज फेस्ड बाय देम. ते तिघांचं कॉन्व्हर्सेशन आहे, तिघांचं कॉन्व्हर्सेशन. लक्षात.
आता हे कसलं आहे, ग्रुप वर्क आहे. हे डायलॉग रायटिंग तुम्हाला आठवीला शिकवले कधी पुढे घेऊन असतो वगैरे? हां नाही. ठीक. तर कॉन्व्हर्सेशन हा 100% प्रश्न तुम्हाला येतो. इन युअर क्वेश्चन पेपर दिस क्वेश्चन मस्ट बी ऑकर इन युअर बोर्ड एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. डायलॉग रायटिंग द कॉन्व्हर्सेशन. डायलॉग रायटिंग असतोच. 3 प्रकारे डायलॉग होतो माहिती आहे तुम्हाला? हां. तर 3 मुलं आहेत तुमच्या वर्गामध्ये, एकाला ऐकू येत नाही, एकाला चालता येत नाही आणि एकाला पाहता येत नाही. त्या तिघांच्या जीवनामध्ये इतक्या अडचण आहे. देअर आर सो मेनी डिफिकल्टीज ऑकर इन देअर लाईफ एव्हरी डे. आणि देअर इज दीज 3 स्टुडंट्स मेट ऑन अ ग्राउंड अँड देअर इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन देम. त्या तिघांमधलं संभाषण आहे. मग ते एकमेकाला अडचणी करतात. मग ए स्टुडंट, बी स्टुडंट, सी स्टुडंट. आता फर्स्ट ए, हॅलो वेलकम टू ऑल ऑफ यू, का वेलकम माय फ्रेंड. इमॅजिनरी डायलॉग करायचा. बी सेज वेलकम, थँक्यू. सी म्हणतो आय ऑल्सो वेलकम टू यू, मी सुद्धा तुमचा स्वागत करतो. आता परत ए विचारतो, तर तुम्ही 2 मुलं घेऊ शकता अशा पद्धतीनं. हाऊ आर यू स्टुडंट माय फ्रेंड. आय एम फाईन बट व्हेरी सॅड. परत बी सेज व्हाय, बिकॉज आय कांट सी, मी पाहू शकत नाही. आणि बी सेज ऑल्सो आय एम हॅपी बट सम एक्सटेंट सॅड. परत ए म्हणतो व्हा, बिकॉज आय कांट हिअर, देर आर सो मेनी डिफिकल्टीज इन माय लाईफ. हे अशा पद्धतीनं हे तयार करायला पाहिजे. आणि तयार करायला कधी येतं, की ज्यावेळेस तुला आपले इंग्लिश आपले शब्दार्थ असतात, आपले हे असतात, त्यावेळेस येऊ शकतात. आणि 9th बघा, पण डायलॉग रायटिंग शिकवत नंतर डेव्हलप किंवा कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स अँड सजेस्ट टायटल. म्हणजे एखादं स्टोरी रायटिंग असते, विक्टिम, पोलीस वगैरे असतो वगैरे. स्टुडंट ओके. तर इन दिस वे स्टुडंट्स इन टुडेज पिरियड we have finished the English workshop. Okay, that's why students, according to my view, we have finished this 4.1 poem, The World Is Mine, and activities in this poem. Okay, you should solve all these activities in your notebook. Okay, thank you very much.